आणि महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयनामाई 105 टीएमसी पाणी साठ्याची क्षमता असलेल्या कोयना धरणामध्ये सध्या फक्त 12 टीएमसी पाणी साठा शिल्लक आहे। जूनचा अर्धा महिना संपलाय, पण कोयनेच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये धरणासाठी उपयुक्त ठरेल असा पाऊस अजूनही सुरू झालेला नाही आणि चिंता वाढत चालली आहे। याच धरण परिसरातून आढावा घेतलाय माझे सहकारी राहुल तपासे यांनी। कोयनामाई महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी, या भाग्यलक्ष्मी कोयनामाईचं चित्र आपण पाहणार आहोत। आपण पाहतोय ते कोयनामाईचं हे सगळं चित्र आहे। अक्षरशः या अफाट अशा या कोयनामाईचं दृश्य वाळवंटासारखं दिसू लागलेलं आहे। 105 टीएमसी असलेलं हे जे धरण आहे त्यामध्ये असलेला जो पाणीसाठा आहे तो तुरळक असा मानावा लागणार आहे। 8 टीएमसी पाणीसाठा हा यातला हा मृत पाणीसाठा म्हणून ओळखला जातो। आता अवघे काही पाणी हे उपयुक्त ठरणार आहे। अतिशय वाळवंटाच्या पेक्षाही भयावह परिस्थिती या ठिकाणी आपण पाहतोय। जर का हा पाऊस जो आता हवामान खात्याने दिलेला जो पाऊस आहे तो जर का त्यांनी दिलेल्या वेळेनुसार जर कोसळला नाही तर मात्र महाराष्ट्राच्या वीज निर्मितीवरती परिणाम होईलच होईल। मात्र पिण्याच्यासाठी जो काही पाणी लागतं या कोयनामाईच्या धरणातून ते मात्र निश्चितच सगळ्यांना धोक्याचा इशारा देऊ शकेल असं म्हणल्यास वावगं नाही। कॅमेरामॅन ध्रुवासह राहुल तपासे, एबीपी माझा, कोयनामाई, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।